नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ओनली फॉर एज्युकेशन पर्पज. पुन्हा पुन्हा सांगतोय, ओनली फॉर एज्युकेशन पर्पज. इथे कुठलाही बायसेलचा हेतू नाही. जेवढे जेवढे स्टॉक दाखवणार तेवढ्या तेवढ्यांना स्टॉकला कुठेही बायसेलचा हेतू नाही. आज आपण बघणार आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता कॅन्डल बनते कशी आणि ती कशा पद्धतीने होते, ग्रीन कॅन्डल असो किंवा रेड कॅन्डल असो, तर ते आपण सगळ्यात महत्त्वाचं बघायचंय. की सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपण एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहे. तो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे पहिला म्हणजे हॅमर. पण हॅमर बघायच्या आधी कॅन्डलची फॉर्मेशन कशी असते तर ती फॉर्मेशन आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, ग्रीन कॅन्डल आपण जर बघायला गेलो तर ग्रीन कॅन्डल ओपन होताना कशी ओपन होते, तर इथे पहिलं ती ओपन होते, मग ती एक लो बनवते, एक लो क्रिएट होतो, एक लो क्रिएट होतो, देन आफ्टर सरळ स्ट्रेट फॉरवर्ड वरती एक हाय बनवते, एक हाय बनवते, आणि देन आफ्टर ती एक क्लोज देते, ती क्लोज देते. सो काय होतं, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला पार्ट येतो ओपन, सेकंड पार्ट येतो लो, त्याच्यानंतर तिसरा पार्ट येतो हाय, आणि चौथा पार्ट येतो क्लोज. ही एक कंडिशन असू शकते. जस्ट जास्त आता कॉम्प्लिकेटेड नाही करायचे, एवढं फक्त लक्षात ठेवा. दुसरी कंडिशन असते, जिथे ओपन होते तिथेच ओपन लो बनवते आणि तिकडनं वरती जाते. ग्रीन कॅन्डल तिकडनं वरती जाते, एक हाय क्रिएट करते, इथे एक पकडलं ते इथे दोन, दोनला हाय आणि तीनला तीनला क्लोज. सो अशा पद्धतीने कॅन्डल फॉर्मेशन होते. सो आता सगळ्यात महत्वाची, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक्झाम्पल, जर एखादी कॅन्डल पहिल्या कंडिशनमध्ये आपण बघूया, जर एखादी कॅन्डल 200 रुपयाला चालू झाली तर ती लो बनवते 190चा, त्याच्यानंतर ते हाय बनवते 260चा आणि ती क्लोज करते 250. परत सांगतो, एखादी कॅन्डल जर ओपन 200ला झाली, लो बनवते 190चा, हाय बनवते 260चा, क्लोज करते 250. फक्त स्टडी पार्ट आहे, थोडंफार वरती खालती असू शकतं, बट ग्रीन कॅन्डल बॉटम पासून नेहमी वरती जाते. सेम कंडिशन इथे ओपन लो सेम. समजा 200ला ओपन झाली, हाय बनवला 260चा, क्लोज बनवते 250. सो ही आहे ग्रीन कॅन्डल. रेड कॅन्डल फॉर्मेशन होताना रेड कॅन्डल फॉर्मेशन कशी होते, तर रेड कॅन्डल पहिली ओपन होते. आपण रेड कलर घेऊया, रेड कलर घेऊया. रेड कलर ओपन होते, समजा फॉर एक्झाम्पल ओपन झाली इथे, इथे ओपन झाली 240ला, इथे हाय करते 250चा, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली येते, स्ट्रेट फॉरवर्ड लो बनवते 180चा, लो बनवते 180चा आणि क्लोज देते 190, क्लोज देते 190. सो रेड कॅन्डल काय होते, रेड कॅन्डलची फॉर्मेशन वरून खाली, ग्रीन कॅन्डल खालून वरती. ह्याच याच्यामध्ये इथे ओपन, इथे हाय, ओपन हाय, त्याच्यानंतर इथे लो आणि इथे क्लोज. सो पार्ट वन इथे येतो ओपन, पार्ट टू इथे येतो हाय, पार्ट थ्री पार्ट थ्री येतो इथे लो, पार्ट थ्री येतो लो, आणि इथे बनतो पार्ट फोर. सो क्लोज, ओपन, हाय, लो आणि क्लोज. सेम ह्याच ह्याच्यामध्ये बघताना, ह्या कॅन्डलला बघताना ओपन आणि हाय सेम बनवू शकते, ओपन आणि हाय सेम बनवू शकते 250, त्याच्यानंतर बनवू शकते लो 180, लो बनवू शकते 180 आणि क्लोज देऊ शकते 190, क्लोज देऊ शकते 190. आता आपण फॉर्मेशन जी बघणार आहे ती हॅमरची फॉर्मेशन. हॅमर म्हणजे काय, सिंपल मराठी भाषेमध्ये सांगितलं तर हॅमर ही नेहमी बॉटमला बघायची. बॉटम इन द सेन्स काय, की समजा एखादा डोंगराची टेकडी, त्याच्यावरनं जेव्हा शहर खाली येतो, एखादा स्टॉक खाली येतो, म्हणजे 250 वरून तो स्टॉक समजा 180ला किंवा 170ला, जेव्हा ह्याला बोलतात एक हायर लो फॉर्मेशन. आता हायर लो, हायर आहे काय आहे ते हळूहळू समजत जाईल तुम्हाला. बट काही लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की स्टॉक घेतला की तो तिकडनं खाली येतो, आणि खाली आल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये लॉसेस होतात. सो ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी नेहमी एखादा डोंगर म्हणजे एखादी टेकडी, त्याच्यावरनं तो खाली जेव्हा शेअर येतो, त्याच्यानंतर तो कुठेतरी एक सपोर्ट घेतो. सपोर्ट घेतो म्हणजे इन द सेन्स कुठेतरी एक टेकू घेतो, कुठेतरी एखाद्या वेळेला थांबतो. तो बऱ्याच वेळेला अगोदर तिथे थांबलेला असतो, आणि तो थांबल्याच्या नंतर तिथे कॅन्डलची फॉर्मेशन म्हणते, त्या कॅन्डलला बोललं जातं हॅमर. आता ही हॅमर कशी असते, तर ती हॅमर कशी असते ते आपण इथे बघूया.
एक्झाम्पल, ग्रीन हॅमर पण येऊ शकते, रेड हॅमर पण येऊ शकते. इथे हॅमर अशी असू शकते. ही हॅमर सेम ग्रीन कलर मध्ये पण असू शकते. ही हॅमर, आता ही हॅमर कुठे बघायची, कुठेतरी वरती टॉपला न बघता ती कुठेतरी बॉटमला बघायची. बॉटमला म्हणजेच काय, शेअर गेला 250 ला, नंतर शेअर जेव्हा 180 ला येतो, देन देर विल बी चान्सेस की कुठे त्या हॅमर बघायची आणि मग तिकडनं तुम्ही जस्ट ऑब्झर्व करू शकता की चांगली जर्नी कशा पद्धतीने झाली. सो ह्या हॅमर कुठे कुठे झाले, कशा कशा पद्धतीने झाले ते आपण बघू. एक्झाम्पल इथे बघू शकता, 156 ते 172 ला एक हॅमर बनली होती. स्टॉक कोणता होता, इंडियन रिन्युएबल एनर्जी, इल्डा, आपण बोलतो याला इल्डा. आता ह्या स्टॉकमध्ये ही हॅमर इथे बनल्याच्या नंतर ह्या हॅमरमध्ये परत सांगतो, ऑनली एज्युकेशन पर्पज, ह्या हॅमरमध्ये जी जर्नी झाली ती जर्नी इथे बघू शकतो. जिथे हॅमर बनली तिथे परत तो स्टॉक आला नाहीये आणि तो स्टॉक आला नाहीये आणि तो स्टॉक 156 ते 300 पर्यंत गेले, म्हणजे ऑलमोस्ट डबल. हे नाही सांगत आहे की ह्याला बाय करा किंवा सेल करा, पण स्टडी काय असते ही स्टडी मी तुम्हाला इथे सांगतो. सेम कंडिशन इथे तुम्ही रेड कलरची हॅमर बघू शकता. हवं तर झूम करून हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. आता मी जसं बोललो की डोंगर, तर इथे बघू शकता, इथे डोंगराळ भाग आणि मग तिकडनं खाली शेअर आणि मग टाइमपास आणि मग इकडनं ती जर्नी झाली. आता त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी इथे सिंपल लाईन चार्टवरती जायचं. इथे लाईन चार्टवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे आयडिया येईल, जसं मी बोललो तसं. एक हायर आहे, हायर लो, इथे टाइमपास आणि मग स्टॉप बंद. परत आपण कॅन्डलवर जाऊया. आणखीन काही चार्टवरती हॅमर आहे, त्या हॅमर बघूया. परत सांगतोय, ओनली फॉर एज्युकेशन पर्पज. इथे ही हॅमर बघू शकता. ही हॅमर बनल्याच्या नंतर ही हॅमर स्टॉक थोडासा वरती गेला, हायर आहे, हायर लो बनवला, हॅमर बनवली. ह्या हॅमरच्या नंतर हा वोल्ट टाइमचा स्टॉक जो होता 9,588 रुपयाला, हा स्टॉक कुठचाही चार्ट, कुठचाही इंडिकेटर नाही, काय नाही, काय नाही, हा स्टॉक गेला कुठे, 9,588 ते 12,000. परत पुढे काय झालं बघूया. परत त्याच लेवलला तिथे आला तो, आता सध्याच्या डेटला पुन्हा 12,800. सो हॅमर एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. इथे पण बघू शकता हॅमर, आणि ह्या हॅमर नंतर स्टॉक स्ट्रेट फॉरवर्ड जर आपण बघायला गेलं तर इक्विटीचा स्टॉक याने रनरअप दिलाय 1400 पॉईंटची रॅली. एक छोटीशी हॅमर आणि 1400 पॉईंटची रॅली. डेक्सन वरती येऊया. डेक्सन पण एक जबरदस्त, इथे पण एक हॅमर आहे. आपण सगळ्या टाइम फ्रेमला डेली बघतो. आता टाइम फ्रेम कुठच्या असतात तर ते पण आपण पुढे बघणार आहे. बट टाइम फ्रेम बघताना टाइम फ्रेम बऱ्याच येतात, 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, डेली, वीकली, मंथली. सो आपण हे फक्त डेलीवरती बघतोय. सो डेलीवरची एक हॅमर आणि किती मोठा धमाका आहे, 7,451 ला ही हॅमर होती आणि 7,451 वरनं ह्या स्टॉकने जी जर्नी दिली आहे, ही जर्नी सुपर डुपर जर्नी आहे. 7,451 ते 12,400. इथे जर्नी बघू शकता, ही एक हॅमर आहे. ह्या हॅमरला जरी मी इथे पकडलं तर इकडनं ही जर्नी कमीत कमी 4,977 पॉईंटची आहे, एक सिंगल स्टॉक मध्ये. त्याचा पुढचा स्टॉक आपण बघणार आहे. सो हॅमर कशा पद्धतीने आपण डेलीवर बघतोय, आणखीन हॅमरसाठी आणखीन एक पार्ट घेऊन येऊ आपण. बट जस्ट ऑब्झर्व करा की कशा पद्धतीने हॅमर फॉर्मेशन झाले. इथे पण एक रेड कलरची आपण हॅमरीला कन्सिडर करू शकतो आणि इकडनं ही एक राहिली. इथे एस एल ने आला, 8,000चा स्टॉक टच करतो 10,000. भले टाइमपास झाला, सगळं झालं सगळं. सो एक हॅमर किती इम्पॉर्टंट आहे हा एक पार्ट आहे. इथे नेहमी लक्षात ठेवा, परत परत सांगतोय, ओनली फॉर एज्युकेशन पर्पज, कुठलाही बाय सेलचा हेतू नाही. ही हॅमर बघताना आपल्याला बॉटमलाच बघायचे, कुठेही टॉपला नाही बघायचे. ही हॅमर बनताना अशा पद्धतीची असते, ही हॅमर अशा पद्धतीची असते. एक तर रेड असेल, ग्रीन असेल, नाही तर दुसरी गोष्ट रेड असेल. जेव्हा जेव्हा ही हॅमर बनला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. पण ट्रेंडिंग स्टॉक असतील तर, ट्रेंडिंग इन द सेन्स काय, अशा पद्धतीनेच रॅली देणारे स्टॉक असतील तरच त्याच्यामध्ये होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.